हे ऐकलंय का? ही वाक्यरचना आपण नेहमीच ऐकतो. पण आज ज्या घटनेवर आपण चर्चा करणार आहोत ना, ती ऐकून खरंच धक्का बसतो. हो, म्हणजे विचार करा, रात्रीचे 2:30 वाजलेत. एक तरुण आपल्या आजारी कुटुंबाला जगवण्यासाठी रात्री अपरात्री फूड डिलिव्हरीचं काम करतोय. हां. आणि अचानक ज्याच्यावर सुरक्षेची जबाबदारी आहे अशाच एका पोलिसाकडून त्याच्यावर गोळी झाडली जाते. 26 एप्रिल 2026ला दिल्लीच्या द्वारका भागात जाफरपूर कलांमध्ये नेमकी हीच घटना घडली. हो, आणि ही खूपच गंभीर घटना आहे. आणि या घटनेचे तपशील जसे समोर येतायत ना, तसतसे हे प्रकरण किती गुंतागुंतीचं आहे हे स्पष्ट होतंय. अगदी बरोबर. आपण इथे कोणत्याही निष्कर्षावर न पोहोचता किंवा बाजू न घेता जे काही अहवाल आणि बातम्या समोर आल्या आहेत ना, त्यावरून नेमकं काय घडलं हे तटस्थपणे समजून घेण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे, तर आपण हे सविस्तर समजून घेऊया. मग सुरुवातीपासून बघूया. म्हणजे रात्री 2:30च्या सुमारास एका 2 वर्षांच्या मुलाची वाढदिवसाची पार्टी संपली होती. हां. लोक बाहेर पडत होते आणि तिथेच तो 21 वर्षांचा पांडव कुमार उभा होता. तो मूळचा बिहारचा होता आणि झोमॅटोसाठी डिलिव्हरी बॉय म्हणून काम करायचा. इथं पांडवची कौटुंबिक पार्श्वभूमी समजून घेणं खूप महत्वाचं आहे, कारण तो त्याच्या कुटुंबाचा एकमेव आधार होता. हो, त्याच्या घरची परिस्थिती खूपच बिकट होती ना. अगदी तसंच. त्याच्या 60 वर्षांच्या आईला आणि 16 वर्षांच्या भावाला टीबी झालाय. वडिलांची मजुरी आणि पांडवची कमाई यावरच घर चालत होतं. आणि इथेच ही माहिती खूप महत्वाची ठरते, कारण यातली सर्वात हादरून टाकणारी गोष्ट म्हणजे 5 वर्षांपूर्वी त्याच्या 22 वर्षांच्या बहिणीचीही हत्या झाली होती. बापरे, म्हणजे हे कुटुंब आधीच किती मोठ्या आघातातून जात होतं याचा आपण फक्त विचार करू शकतो. खरंच, हे सगळं ऐकल्यावर असं वाटतं की गिग वर्कर्स किंवा रोजंदारीवर काम करणाऱ्या लोकांचं आयुष्य म्हणजे एखाद्या अशा गाडीसारखं असतं जिच्यात शॉक ॲब्झॉर्बर्स नाहीयेत. हो, रस्त्यावरचा प्रत्येक खड्डा थेट जाणवतो. कुठलीही सुरक्षा यंत्रणा त्यांच्याकडे नसते. अगदी तसंच. पण मग त्या रात्री नेमकं काय झालं? म्हणजे एका पोलिसाचा आणि या डिलिव्हरी बॉयचा संबंध कसा आला? तर बातम्यांनुसार आरोपीचं नाव नीरज आहे. तो दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलमध्ये हेड कॉन्स्टेबल आहे. अच्छा. आणि तो गेल्या 15 वर्षांपासून त्याच भागात राहतोय. सूत्रांनी असं म्हटलंय की तो ड्युटीवर नव्हता, तो मध्यधुंद अवस्थेत होता आणि पार्टीच्या आवाजामुळे तो प्रचंड वैतागला होता. एक मिनिट. पण जर हे फक्त आवाजावरून झालेलं भांडण होतं, तर मग पांडवच्या कुटुंबाने असा आरोप का केलाय की नीरजने तो बिहारचा असल्यावरून शिवीगाळ केली? हो, तो एक मोठा मुद्दा आहे. कारण कुटुंबाचं म्हणणं आहे की पांडवने जेव्हा बिहारचा असणं गुन्हा आहे का असं विचारलं तेव्हाच गोळीबार झाला. 2 बातम्यांमध्ये एवढी तफावत का दिसतीये? इथे लक्षवेधी गोष्ट अशी आहे की जेव्हा अशा घटना घडतात तेव्हा अनेकदा 2 वेगळे नॅरेटिव्ह समोर येतात. पोलिसांच्या बाजूही येणाऱ्या माहितीमध्ये अनेकदा वादाचा कारण आवाजाचा त्रास असं सांगून प्रकरणाची तीव्रता कमी करण्याचा प्रयत्न असू शकतो, जेणेकरून तो पूर्वग्रह दूषित गुन्हा वाटू नये. आणि दुसरीकडे स्थलांतरित कामगारांना रोजच्या आयुष्यात जो प्रादेशिक भेदभाव सहन करावा लागतो तो या कुटुंबाच्या आरोपातून समोर येतो. बरोबर. आपण दोन्ही बाजू फक्त मांडतोय. हे खरंच विचार करायला लावणार आहे. आणि त्यानंतर जो गोळीबार झाला त्यात एकाच गोळीने 2 जण जखमी कसे झाले हे थोडं तांत्रिक वाटते मला. ते असं घडलं कारण गोळी अत्यंत जवळून झाडली गेली होती. अच्छा. जेव्हा एखादं शस्त्र इतक्या जवळून वापरलं जातं तेव्हा गोळीचा वेग खूप जास्त असतो. नीरजने झाडलेली गोळी थेट पांडवची छाती भेदून आरपार गेली. बापरे. आणि पांडवच्या मागे बाईकवर बसलेल्या कृष्ण नावाच्या त्याच्या मित्राच्या पोटात घुसली. म्हणजे एकाच गोळीने दोघांचा बळी जाण्याची वेळ आली होती. पांडवला तातडीने रुग्णालयात नेलं, पण तिथे तो मृत घोषित झाला. आणि कृष्णवर अजूनही उपचार सुरू आहेत. हे खूपच दुर्दैवी आहे. पण मग या नीरजचं पुढे काय झालं? तो पळून गेला होता ना? हो, गोळीबारानंतर तो पळून गेला होता. पण नंतर दिल्ली पोलिसांनी त्याला अटक केली. आता त्याच्यावर BNS अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एक सेकंड, इथे BNS म्हणजे काय? BNS म्हणजे भारतीय न्याय संहिता. जुन्या IPC किंवा इंडियन पिनल कोडच्या जागी आता हा नवीन कायदा लागू झाला आहे. अच्छा, म्हणजे कायद्याचं नाव बदललं असलं तरी खुनाच्या गुन्ह्यासाठीची शिक्षा तितकीच कठोर आहे. अगदी बरोबर. तर या सगळ्याचा अर्थ काय? हे सगळं समजून घेतल्यानंतर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. हे ऐकलंय का या प्रश्नातून अनेकदा आपण फक्त बातम्यांची चर्चा करतो, पण यातून आपल्या व्यवस्थेतील एक भयानक वास्तव समोर येतं. पोटापाण्यासाठी दुसऱ्या राज्यातून आलेले कामगार किती असुरक्षित असतात हे दिसतं. हो, एका क्षुल्लक वादातून त्यांचा जीव जाऊ शकतो.
आणि तेही अशा व्यक्तीकडून जिच्यावर कायद्याचं रक्षण करण्याची जबाबदारी आहे. आणि हाच विचार घेऊन आज आपण इथेच थांबूया. जेव्हा सुरक्षेची जबाबदारी असणारी खाकी वर्दीच एखाद्या सामान्य कष्टकरी तरुणासाठी जीवघेणी ठरते, तेव्हा मोठ्या शहरांमध्ये चांगली स्वप्न घेऊन येणाऱ्या या कामगारांचा व्यवस्थेवरचा विश्वास कसा टिकणार, यावर नक्की विचार व्हायला हवा.